काही लोकल ज्यांना माहिती आहे, जसे जमादार वगैरे, त्या लोकांना सुद्धा आम्ही ॲज ॲडिशनल दिलेलं आहे. म्हणजे विशेषतः ज्यांचं काम कमी आहे त्या भागामध्ये आम्ही दक्षिण आणि मध्यमध्ये ॲडिशनल मॅनपॉवर आम्ही उपलब्ध करून देतो. आता ते काय झालंय, ते सेंट्रल काय झालं, वेळोवेळी बराच मोठा डाटा झालाय, परंतु किमान मिळून आमच्या माध्यमातून किमान 1,500 वरती जी आमची मॅनपॉवर आहे, ऑलमोस्ट सगळे अगदी आमच्या क्लास 1 अधिकारीपासून ते क्लास 3 पर्यंतचे, आणि काही काही ठिकाणी क्लास 4 पण काही काम करतायत, कारण मॅनपॉवर संपलं आपलं पूर्ण. नाही, ते सांगितलं ना तुम्हाला, म्हणलं ना विशेषतः तुम्हाला नईन जिंदगी आणि सोरेगाव आणि मजरेवाडीचा आसपासचा एरिया आहे. तर तिथे काय झालं की ते मॅनपॉवर बऱ्याच बीएलओची अपॉइंटमेंट मध्ये काही ठिकाणी डुप्लिकेशन झालं, तेच कर्मचारी इतर मतदारसंघात नेमले गेले आणि त्याच्यामुळे मग तिथे डिले झाला. काही ठिकाणी त्या सुपरवायझरने पण काम केलं नाही काल, त्यामुळे आम्ही दंडात्मक कारवाई सुद्धा त्यांच्यावर केली 8-10 लोकांवर. हा, त्याचं काय झालं की त्याच्यामध्ये सांगतो काही आमच्या आणि तिथं आमचे काही सुपरवायझर जे होते ना, त्यांचं सुद्धा कामात हलगर्जीपणा झाला. तर काल आम्ही त्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाई केली, त्यांना आर्थिक दंड केला आणि काल त्यांना अंतिम संधी देऊन जर काम नाही केलं तर गंभीर कारवाई करू अशी सूचना त्यांना. कारण सर्व जे ज्यांचं काम 60% कमी होतं अशा सर्व सुपरवायझरना बोलवलं होतं आणि त्यातल्या काही रँडम बीएलओ होते त्यांना सुद्धा आम्ही काल बोलवलं होतं. कशाची काल किती 8 होते का 10 होते? 12 लोक होते काल आम्ही 12 लोकांना केलं. त्यापैकी सुपरवायझर काहीतरी 2-3 सुपरवायझर होते आणि बाकी बीएलओ होते. जो 12 लोकांना मी दंड केला, आर्थिक दंड. हा, 2,000 रुपये. हे नॉमिनल आहे, मुद्दा ते रक्कम ते हे नाहीये, ती त्यांना ते म्हणजे सिरियसनेस कम्युनिकेट करा आणि फिजिकली त्यांना बोलवलं होतं इथं. जवळजवळ काल म्हणजे 2-3 तास बैठक झाली. नाही, दक्षिण मधले पण होते थोडेसे, दक्षिण आणि मध्य दोन्हीतले होते, उत्तर मधले नव्हते यातले, दक्षिण आणि मध्य होते. हा, हे दंड केलेले आपलेच होते मेजॉरिटी. हे जे काय केले का नाही, आणि 1-2 इतर पण होते, पण ते त्यात असं जाणवलं की विशेषतः आमच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यात म्हणजे हेतुपुरस्पर थोडंसं टाळाटाळ केलेली दिसतं. म्हणून काल आम्ही त्यांना अंतिम तंबी दिली आणि जर काम नाही झालं आणि परत त्या इयरनं पण सूचना दिली, जर काम जर त्यांनी केलं नाही तर आम्हाला 1-2 दिवसात कळवा म्हणून.